लेट्स प्ले. जय गणेश वापाले विरुद्ध पीजी स्पोर्ट कासने सलामी जोडी खेळपट्टीवर विपुल विथ जयेश विषे. हे नवतरुण खेळाडू काय कामगिरी इथे मात्र सातत्याने आपल्या संघासाठी करतायत. काय चिंचोलीमध्ये या नवतरुण खेळाडूने काय परफॉर्मन्स केला. अतिशय चांगल्या प्रकारे मात्र जय गणेश वापाले संघाचं परफॉर्मन्स आपण पाहिलं. नरेश राऊत यांच्या सौजन्यानं जयदुर्गा चषकमध्ये नितीन शेलार यांचा सन्मान केला जातो आहे. तर माहिती शाल त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक फुलांचं गुच्छ आणि एक सुंदर अशी ट्रॉफी प्रदान केली जाते आहे नितीन शेलार यांना. सन्माननीय आमचे अतिथी आहेत ज्यांच्या सौजन्यानं आम्हाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे. धन्यवाद नितीनजी शेलार, धन्यवाद या ठिकाणी नरेशजी राऊत साहेब, दोन्ही मान्यवरांना धन्यवाद. आणि इथे मात्र आपल्या षटकाला सुरुवात करेल वैभव हलके. राईट आर्म राऊंड विकेट इथे मात्र मारा करतोय. अतिशय लॉंग रन पाहायला मिळतोय आणि पहिल्याच चेंडूवर इथे मात्र इनसाइडचा फटका डीप लॉंग ऑफ सीमेरेषेला मात्र दर्शन घडवतो ना. पहिल्याच चेंडूवर हा दर्शनीय चौकार. नन्ना डीजे टिपिकल पॉवर प्लेचा फटका पाहायला मिळाला. मिडऑफच्या डोक्यावरनं चेंडू जातोय लॉंग ऑफच्या सीमारेषेकडे. 4 धावा, दर्शनीय चौकार. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका आपण पाहिला फलंदाज विपुल च्या माध्यमातून. बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू आला होता. अतिशय चांगल्या प्रकारे मात्र त्या ठिकाणी मिडलिंग केली आणि काय सुरुवात करतोय आपल्या डावाची. चौकाराने अकाउंट ओपन करतोय. आता मात्र बॅकफुटला जाऊन या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये अतिशय वेगाने चेंडू निघून जातोय. बॅक टू बॅक हा येतोय दुसरा चौकार. चेंडूला अतिशय चांगल्या प्रकारे मात्र मिडिंग केलं आणि चेंडूच्या मिरिट प्रमाणे हा फटका पाहिला आणि त्याचमुळे पाहतो की योग्य त्या धावा सुद्धा पाहायला मिळाल्या. बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 चौकार आपण पाहिले. इथे मात्र चौकारांची हॅट्रिक प्रस्थापित करेल का या स्पर्धेमध्ये. स्वीप केला जातोय जबरदस्त क्लास फटका. अतिशय चेंडू वेगाने निघून जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 3 चेंडूमध्ये 3 चौकार आणि हा फलंदाज ठरतोय स्पर्धेतील चौकारांची हॅट्रिक पूर्ण करणारा पहिला. पूर्ण करतो विपुल सांबरे. या स्पर्धेसाठी आणि दोन्ही संघांसाठी शुभेच्छा आलेल्या दत्ता कथोरे यांच्याकडनं. धन्यवाद दत्ताजी कथोरे. मैदानाच्या चौफेरी बाजूने फलंदाजी आणि इथे मात्र थोडंसं दड पाहायला मिळतोय कारण लाईन चुकीची पाहायला मिळते. थोडंसं प्रेशर पाहायला मिळतोय वैभव हलकेवर कारण वैभवचा विचार केला तर मात्र ठिकाणी फटका पाहायला मिळतोय. आडव्या पट्ट्याने मात्र खेळला जातोय. शतरक्षक डीपमध्ये सज्ज आहेत. फेकी होते तत्पुरती मात्र सिंगल स्ट्राईक रोटेट केली जाते आणि हे होणं फार गरजेचं आहे. निकित एखाद्या अनुभवी फलंदाजाला लादवणारी फलंदाजी मित्र म्हणे ना कारण 3 चेंडूवर 3 मोठे फटके आल्यानंतर सिंगल घेऊन इथे मात्र स्ट्राईक रोटेट करतोय. ही एक चांगली बाब आहे वापरल्या संघासाठी. आपली उपस्थिती नोंदवायची आहे कारण पुढील सामना आपला असेल. 3 षटकं पूर्ण झाल्यानंतर पुढची लगेच नाणेफेकी होईल आणि नाणेफेकीसाठी दोन्ही संघांनी सज्ज राहायचे. सरस्वती स्पोर्ट्स कालिंग संघ आणि आदित्य पडघे दोन्ही संघांनी सज्ज राहायचे. दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाज निलेश निश्चितच सुरेख अशा पद्धतीचा चेंडू. तेवढाच सुंदर फटका आपला पाहायला मिळाला. कव्हरच्या क्षेत्राकडे चेंडू धाडला. फंबलिंग झाली. 2 धावा लिहिल्या पूर्ण. प्रतीकचं कौतुक करावं लागेल. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुरेख आहे. 2 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धाव झळकतात. 1 गड्याच्या मोबदल्यात 17 धावा. अतिशय देखणी अशा पद्धतीची कामगिरी विपुलनं करण्याचा प्रयत्न केला. सलामीला आलेला विपुल बाद होण्यापूर्वी त्याने 15 धावा केल्या होत्या. जयेश आणि प्रतीक ही जोडी मात्र खेळपट्टीवरती आहे. जयेश याचा खेळ पाहण्यासाठी त्याचे वडील स्वतः आतुर आहेत. तर पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू लॉंग लेगच्या क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय. 2 धावा लिहिल्या पूर्ण केल्या जात आहेत. एक संधी आली होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाही.
धाव बलकावधी धाव झळकत आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. पकडो कॅच जीतो मॅच असं म्हटलं जातं, पण झेल धरतीला दान झाला. आयुष्यमान भवता आशीर्वाद जणू काही दिला गेला आणि त्याच जोरावरती आपण पाहतोय धाव बलकावरती धाव झळकलेले आहेत. एक गड्याच्या मोबदल्यात 19. दरम्यान निश्चितच चांगली कामगिरी करावी लागेल दोन्ही संघांना, कारण दोन्ही संघ हे तुल्यबळ आहेत. वैभव हालके एक चांगला गोलंदाज ओळखला जातो. पॉवर प्लेचं षटक हाताळायचं होतं, मात्र 15 धावा बॉल झाल्या. शेवटचा चेंडू मात्र अतिशय सुरेख पाहायला मिळाला. त्या चेंडूवरती त्याने अतिशय सुरेखरीतीने त्रिफळा उद्ध्वस्त केला होता विपुल सांबरे यांचा. दरम्यान निलेश गोलंदाजी सज्ज, सामोरं जाईल जयेश. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू, अतिशय सुरेख गगनभेदी षटकार जोडला जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. जोरावरती धाव पलकावरती धावा झळकत आहेत. 25 सलामीला आलेला जयेश तुटून पडलेला आहे. आतापर्यंत 11 धावा नाबाद त्याने आपल्या नावावरती कोरलेल्या आहेत. देखणा षटकार पाहायला मिळाला. छोटासा जवळजवळ 10 पावलांचा रनअप आपल्याला पाहायला मिळतोय निलेशकडनं. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडूला दिशा देण्याचं काम झालं. डीप पॉईंटच्या क्षेत्राकडे चेंडू धाडला गेला. केवळ 1 धाव मिळेल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. अचूक अशा पद्धतीनं त्याने चेंडू अडवला आणि तेवढीच सुरेख फेकी केली. त्याच जोरावरती त्याने केवळ 1 धाव बहाल केली. 26 धावा धाव पलकावरती झळकल्या गेल्यात. एक गड्याच्या मोबदल्यात दुसरं षटक मार्गस्थ आहे. अतिशय देखणी स्पर्धा, जयदुर्गा चषक 2020 मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. पडघा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये जयदुर्गा चषकाचं नाव निश्चितच आपण जर पाहिलं तर आरंभ आणि प्रारंभ शुभारंभ करणारी स्पर्धा. पुन्हा एकदा एक आखूड टप्प्याचा चेंडू, प्रतीक उर्फ बाबूसाठी वाडिश मिड विकेटच्या क्षेत्राकडे चेंडू धाडण्याचा प्रयत्न झाला. पळून 1 धाव पूर्ण केली गेली. 1 धावेच्या जोरावरती धाव पलकावरती धाव झळकत आहेत. 27. दुसरं षटक मार्गस्थ आहे. बाबूला अजून सुद्धा स्वतःचे हात खोलता आले नाहीत. अंकुश जाधव यांचं आगमन झालेलं आहे. जयदुर्गा चषक 2020 मध्ये अंकुश जाधव आपला हार्दिक हार्दिक स्वागत. आपण जर पाहिलं तर मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अंकुश चौधरी एक मोठं नाव आहे, तसं अंकुश जाधव या परिसरात एक मोठं नाव. आणि पुढचा चेंडू दणदणीत प्रहार, काऊ कॉर्नरच्या दिशेमध्ये चेंडू जातोय, सीमा रेषेच्या लगत क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावतोय आणि जयेश बाधून तंबूत परततोय. दुसरा झटका फटका बसतोय जय गणेश वाफाळे संघाला. ज्यांचं या स्पर्धेमध्ये मोलाचं योगदान आहे, जे माजी सरपंच आहेत ग्रुप ग्रामपंचायत डोहळेचे, तर त्यांना विनंती करतोय आपण मंचावर या प्लीज. राम ठाकरे साहेब आपण मंचावर यायचं आहे. सन्माननीय राम ठाकरे साहेब, जयदुर्गा चषक 2020 मध्ये अतिशय मोलाचं योगदान, त्यांना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि धाव पलकावरती धावा झळकल्या. 2 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा. प्रलेश मुरांजन यालाही विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. अष्टबैलू खेळाडू प्रलेश मुरांजन, आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. तर 2 षटकाचा खेळी इथे मात्र आपण अनुभवला. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केल्या वैभवने आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर निलेशने तब्बल 12 धावा खर्च केले. एकूण 27 धावा प्रकार पाहायला मिळतात. 2 गडी इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. ती जी सलामीले फलंदाज आले होते ते मात्र माघारी परतले आणि 9 ते 2 फलंदाज आपल्याला आता मात्र खेळपट्टी पाहायला मिळतात. कॅप्टन सुदर्शन काटोले आणि प्रत्येक 20. तिसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात करतो या मयूर. कुठेतरी मात्र या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच प्रशांत विषय अनुपस्थित आहे. त्यानंतर सतीश काटोले हा सुद्धा काही कारणास्तव मात्र या संघामध्ये मात्र इन नाही. तर या जोडीवर फार मोठी जबाबदारी असेल वाफाळे संघाची.
लोअर फुटचा चेंडू आहे, ऑन ड्राईव्ह करतोय चेंडू, कार्पेटची संधी देतो या लॉंग ऑनच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, धोका निर्माण होऊ शकला असता परंतु संतपैकी पाहायला आपल्याला चांगली कॉलिंग दोघांमध्ये चांगला ताळमेळ आपण पाहतोय आणि हे होणं फार गरजेचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. तुम्ही नक्कीच एखाद्या फिल्डर्सवर नक्कीच दबाव टाकू शकता आणि एखाद्या वेळी जर तुम्ही दबाव टाकण्यामध्ये यश प्राप्त झालं तुम्हाला तर नक्की तुम्ही सिंगल धावी डबलमध्ये कन्वर्ट करू शकता किंवा डबल धावी तिहेरी धावेमध्ये कन्वर्ट करू शकता. आणि तशाच प्रकारचं दृश्य आपण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावसंख्या 29, 29 धावा पडतो विकेटने पुन्हा एकदा मयूर. यॉर्कर लँड डिलिव्हरी काय जबरदस्त या ठिकाणी चेंडू पाहायला मिळतो. या ब्रह्मास्त्र ज्याला म्हटला जातो एखाद्या गोलंदाजाचा तोच ब्रह्मास्त्राचा इथे मात्र वापर करतो या गोलंदाज मयूर. पूर्णपणे इथे बीट होतो या प्रत्येक परंतु देखील चेंडूला सन्मान दिला आहे हे फार चांगली बाब आहे. यानंतर दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे नाणेफेकीसाठी. आदित्य स्फोट पडगा विरुद्ध सरस्वती स्फोट खालिंग असा हा सामना असणार आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर प्रलेश मुरांजन या सत्रामध्ये चांगली कामगिरी करतोय, ललित आगिवले हा सुद्धा नक्की चांगले फटकेबाजी साकारतोय. आणि दुसऱ्या बाजूला पाहिला तर त्याने कमी वेळामध्ये फार मोठी उंची गाठलेली आहे. अर्थात विवेक शिलारेला इन ॲक्शन पाहणार आहोत. या ठिकाणी फटका चांगला होता कॅप्टनच्या बॅटमधनं परंतु ताकद पूर्णपणे झोकली नाही, गॅप शोधता आला नाही. कारण लॉंगॉनकडे पाहिलं तर खेळाडू सज्ज आहेत, चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळते, सिंगलच पाहायला मिळते या चेंडूवर सुद्धा. आणि आता मात्र धावसंख्या 31 या आकड्यावर जाते. या फटक्या अगोदर 30 आकडा पाहायला मिळाला, आता मात्र 31 आकडा पाहतोय. मयूर नक्कीच कुठेतरी ज्या धावा 2 षटकामध्ये वेगाने येत होत्या त्यांवर कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम करतोय. आणि एखादा गतिरोधक आला तर ब्रेक लावणं फार गरजेचं आहे आणि तोच काम इथे मात्र हा गोलंदाज आपल्या संघासाठी साकारतोय. आता मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो. या नक्कीच प्रयत्न होते प्रत्येकचे कारण या ठिकाणी ऑनसाईडला मोठा फटका खेळेल परंतु त्यासाठी तुमचं चेंडू आणि बॅटमध्ये मिलन होणं फार गरजेचं आहे, संपर्क होणं फार गरजेचं आहे. परंतु चेंडूमध्ये वेग जास्त होता आणि थोडंसं खाली सुद्धा राहिला आणि त्याचमुळे पाहतो की फलंदाज इथे बीट होतोय. आणि या इनिंग्समधील पहिला डॉट चेंडू आपण पाहतो या गोलंदाज मयूर हाताळतो. म्हणजे फलंदाजाने योग्य ते प्रत्येक चेंडूवर मात्र धाव इथे मात्र साकारलेले आहे. अजून एक यॉर्कर लाईन डिलिव्हरी काय गोलंदाजी पाहायला मिळतं मयूरकडे, खरोखरच कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळते. कुठेतरी या ठिकाणी पीजी स्पोर्ट संघासाठी कमबॅक षटक मित्र म्हणेन. नक्कीच सर्वच खेळाडू मात्र मयूरचं अभिवादन करत असताना कारण काय गोलंदाजी इथे मात्र साकारतोय. कारण खेळपट्टीवर प्रतीक आहे, कॅप्टन सुदर्शन आहे आणि या दोन फलंदाजांसमोर जर तुम्ही अशा प्रकारे गोलंदाजी साकारता तर खरोखरच या ठिकाणी कौतुक करणं फार गरजेचं आहे. आतापर्यंत 5 चेंडू हाताळल्याने फक्त 5 चेंडूमध्ये 4च धावा खर्च करतोय. इथे मात्र खराब चेंडू आहे, फुल टॉस एलिव्हेशन झालं नाही, लॉंग ऑनकडे खेळाडू सज्ज होते परंतु पाहतच राहिले कारण आमच्या समोरच्या कशाला सलामी देतोय. हा येतोय षटकार. सदोतीस धावा धावफलकावरती दोन गाड्यांच्या मोबदल्यात पहिल्या 5 चेंडूत केवळ 4 धावा बहाल केल्या होत्या. मात्र शेवटच्या चेंडूवरती षटकार जोडला आणि त्या जोरावरती 37 धावा धावफलकावरती झळकल्या जात आहेत. आदित्य पडगे आणि सरस्वती खालिंग दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन आपण सज्ज राहायचं आहे टॉस बॉक्समध्ये निश्चितपणे. तर खेळ सुरू करायचा आहे प्लीज. खेळामध्ये कुठे व्यत्यय आणू नका कारण आज एकंदरीत 10 संघ आहेत म्हणजे 9 सामने आपल्याला खेळवायचे. तर प्रलेश मुरांजन यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. नरेश राऊत यांचे एक चांगले मित्र आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत आणि त्यांचा सन्मान होतोय. हरेश राऊत यांच्याकडनं आम्हाला लाभलेली ही ट्रॉफी प्रदान केली जाईल. नरेश राऊत या स्पर्धेची करते धरते. तर प्रलेश मुरांजन प्लीज आपण पुढे येणार आहात. प्रलेश मुरांजन यांना सन्मानित केलं जातं आहे. आमचे सन्माननीय अतिथी आहेत आणि नरेश राऊत यांच्या सौजन्यानं त्यांना सन्मान प्रदान केला जातो आहे. अतिशय सुरेख देखणी अशी ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. सन्मानचिन्ह आहे आमच्या आलेल्या सन्माननीय अतिथींसाठी प्रदान केलं जातं आहे. तर खूप खूप धन्यवाद प्रलेश मुरांजन आणि नरेश राऊत या दोन्हीही मान्यवरांना. तर वळूया आपण खेळाकडे. चौथं षटक असेल कुणाल गोंधळी जो जादूगार ओळखला जातो आहे, ज्यांनी बोटाच्या जोरावरती चेंडूला अनेकदा फिरकी दिली जाते आणि त्या जोरावरती नामांकित फलंदाजांना चकित करण्याची क्षमता याच्यामध्ये. मात्र समोर आपण जर पाहिलं तर एका बाजूला प्रतीक, एका बाजूला सुदर्शन काटोळे,
एक धडाकेबाद अशा फलंदाजी जोडी जय गणेश वापाळे संघाची खेळपट्टीवरती आहे आणि त्यामुळे अतिशय दमेची बाजू आहे. 37 धावा तर धावफलकावरती झळकल्या गेलेल्या आहेत. आणखी किती धावा उभारल्या जातील? 6 चेंडू शेष आहेत. अतिशय निर्णायक हे 6 चेंडू असतील. त्याच्यानंतर लगेचच आपण पाहू एक रंगतदार लढत म्हणजे सरस्वती खालिंग संघ आणि आदित्य पडगे या दोन मातब्बर संघाच्या दरम्यानची नाणेफेकी. खेळ सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षणाची रचना पाहिली आपण तर क्षेत्ररक्षक आता मात्र जवळजवळ सीमारेषेकडे तैनात झालेले आहेत. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय निश्चितपणे पहिल्या स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात एक कव्हर शॉटच्या क्षेत्रामध्ये म्हणजे 3 क्षेत्ररक्षक अशा पद्धतीनं एकंदरीत 4 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्कल रेषेच्या आतमध्ये डाव्या एसटीच्या दिशेने चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला, तो स्क्वेअर चेंडू झाला. पंचांचा इशारा वाईट आणि अशा पद्धतीनं एक धाव पळून पूर्ण केली. 2 धावा मिळाल्या. 39 धावा धावफलकावरती झळकल्या गेल्यात. या ठिकाणी गड्यांच्या मोबदल्यात 39 धावा धावफलकावरती निश्चितच एक चांगल्या धावसंख्येकडे मार्गस्थ झालेला आहे. संधी मिळाली होती, संधीचं सोनं केलं. एक धाव पूर्ण पळून केली आणि प्रतीक म्हणजे बाबूसाठी या ठिकाणी कुठेतरी स्ट्राईकवर येईल याचा पूर्ण विचार करणाऱ्याने केलेला आहे. पुढचा चेंडू कुणालचा अतिशय देखणा प्रहार एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक येतोय चेंडूपर्यंत मात्र चेंडू आणि हात यांचा कोणताही संपर्क नाही. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. चौकाराच्या जोरावरती धावफलकावरती धावत झळकत आहेत 43. अंकुश जाधव यांना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची. अंकुश जाधव प्लीज कम ऑन द स्टेज. अशा पद्धतीने 43 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. अतिशय महत्वाचं हे षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. पुढचा चेंडू कुणालचा निश्चितच एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅट यांचा कोणताही संपर्क नाही. पंचांकडे जोरदार पायचीचं अपील केलं जातंय मात्र चेंडू थोडासा एष्ट्यांचा वेध घेणारा नव्हता. अशा पद्धतीनं एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय महत्वाचं षटक, हाणामारीचं षटक. धावफलकावरती धावसंख्या स्थिर 2 गाड्यांच्या मोबदल्यात 43 धावा. पुढचा चेंडू सामोरं जाईल तो प्रतीक. खोलवर अडप्याचा चेंडू मात्र बॅटची कडा घेत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. अतिशय महत्वपूर्ण यश मिळतंय. एक मोठा मासा जाळ्यात अडकला जातोय. निश्चितच 3 गाड्यांच्या मोबदल्यात 43 धावा धावफलकावरती. तिन्ही फलंदाज जे बाद झाले त्यांचं योगदान जर पाहिलं आपण, विपुल सांबरेनं 13 धावा केल्या, जयेशनं 12 धावा केल्या, प्रतीकनं 14 धावा केल्या, सुदर्शन 1 धाव करून खेळतो आहे आणि त्याला साथ देण्यासाठी आलेला नवा फलंदाज प्रथमेशवरती मात्र मोठी धुरा असेल. तर कुणाल गोंधळे यांचा पुढचा चेंडू निश्चितच सुरेख चेंडू, सुंदर अशा पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नेत्रदीपक अशा पद्धतीचे फटके असतात, त्याच पद्धतीने नेत्रदीपक रीतीने गोलंदाजी केली जाते आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला कुणाल गोंधळी दाखवतो आहे. उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर चेंडू, सुंदर गोलंदाजी. दरम्यान कुणाल गोंधळे यांचा पुढचा चेंडू प्रथमेश सामोरं जाईल. शपलवत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र नो मॅनलँड क्षेत्राकडे चेंडू जातोय. कुणाल गोंधळीच्या हातातून झेल निसटतोय. 2 धावा लिहिल्या पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, स्वेर अशा चेंडूची फेकी. 3 धावा लिहिल्या पूर्ण आणि चुकीची फेकी आणि एकंदरीत 3 धावा पूर्ण झाल्या होत्या आणि त्यानंतर हा चेंडू सीमारेषा पार चौकार. म्हणजे या चेंडू किती धावा येतात पाहूया. पंचांचा निर्णय एकूण धावा किती? 3 धावा पूर्ण झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर किती करतो तो अजून पण 6 कशी येतील? 3 धावा पूर्ण झाल्यात. पंचांना पुन्हा एकदा एकूण धावा किती?
या चेंडूवरती मिळालेल्या धावा आहेत एकूण 6. 49 धावा धावफलकावरती झळकल्या जात आहेत. म्हणजे षटकार न मारता सुद्धा षटकार बहाल केला गेलाय कासणे संघाकडनं. दरम्यान पुढचा चेंडू निश्चित सुरेख अशा पद्धतीची गोलंदाजी आणि अशा पद्धतीनं डाव समाप्त होतोय. कुणाल गोंधळीनं चांगली गोलंदाजी केली, फेकी थोडीशी चुकली होती. 50 धावा विजयांचं लक्ष असेल पीजी स्पोर्ट कासणे संघापुढे आणि नाणेफेकी होणार आहे आदित्य पडगे वर्सेस सरस्वती खालिंग. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. तर नक्कीच आपण या ठिकाणी पुढील सामन्याची नाणेफेक करणार आहोत. सरस्वती स्पोर्ट खालिंग विरुद्ध आदित्य स्पोर्ट पडगा या दोन संघामध्ये नाणेफेकी केली जाणार आहे. बिग बॅटल. कारण दोन्ही संघांचा आपण जर विचार केला तर नक्कीच दोन्ही संघाकडे चांगले खेळाडू आहेत आणि एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल त्यात काही शंका नाही. तर सन्माननीय आमचे मान्यवर मंगल विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे कारण तुमच्या शुभ हस्ते आपण या दोन संघामध्ये नाणेफेक करणार आहोत. वेलकम विवेक शेलार. नक्कीच आपण नेक्स्ट या चालू सामन्यामध्ये त्यांना या ठिकाणी खेळताना पाहणार आहोत. त्याचप्रमाणे पडगे संघाचे संघनायक अर्थात आदित्य स्पोर्ट पडगा प्रलेश मुरांजणे या ठिकाणी सुद्धा आलेले आहेत. वेलकम प्रलेश, तुमचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि आमचे मान्यवर मंगेशजी राऊत यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय. प्रथमतः मी माहिती करून देतो, एका बाजूला जयदुर्गा चषक 2020 या ठिकाणी आपल्याला दृश्य पाहायला मिळतं आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर या स्पर्धेतील वन मॅन शो अर्थात नरेश राऊत यांचं हे नाव आपल्याला पाहायला मिळतंय. की तुम्हाला एखादा कॉल इथे द्यायचा आहे तर विवेक शेलार कॉल करतायत. नरेश राऊत असा कॉल केला होता विवेक शेलारने आणि तेच आलेलं आहे. तर मान्यवरांचा मी आभार व्यक्त करतो आणि पुढे सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. विवेक, पीटीसी मधील आपण जर पाहिली तर ही दुसरी स्पर्धा आहे. स्पर्धेमध्ये तुमच्या संघाने कुठेतरी फार निराश केलं. काय कारण सांगू शकशील? कारण काय नाही, थोडा परफॉर्मन्स पोरांचा चांगला नाही आला. पण आता या टुर्नामेंटमध्ये चांगला पोरांना प्रोत्साहन करू आणि परफॉर्मन्स चांगला करण्याचा प्रयत्न करू. तर या स्पर्धेला तुम्ही कशा रीतीने पाहता? टुर्नामेंट तर पीटीसीची पहिली असते, यावर्षी फक्त दुसरी लेट झाली थोडी. पण ही टुर्नामेंट खेळायला खूप आनंद असतो कारण का चांगली टुर्नामेंट असते कुलीची. तर नक्कीच आपण जाऊया टॉसच्या दिशेने. टॉस इम्पॉर्टंट होतं तुमच्या संघासाठी? टॉस तर इम्पॉर्टंट होता, टॉस जिंकून फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण करणार आहात तुम्ही. पण जर आदित्य स्व पडगा संघाचा विचार तर नक्कीच या सत्रामध्ये कुठेतरी नवीन संघाची बांधणी झालेली आहे. यंगस्टार आहेत, त्यानंतर अनुभव आपण जर पाहिलं तर चांगली कॅप्टन्सी प्रयस मोरेच्याकडे पाहतोय. तर त्या संघाला या खेळपट्टीवर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार? आणि विवेक शेलारला जर आम्ही वगळलं तर त्यानंतर कोणता गोलंदाज तुमच्याकडे असा आहे की या ठिकाणी चांगली गोलंदाजी साकारेल? प्रशांत शेलारकडून खूप अपेक्षा आहेत. त्यांनी चांगली बॉल टाकली तर 45च्या आतमध्ये थांबू आम्ही. आणि एक शेवटचा प्रश्न, तू विवेक शेलार खूप कमी कालावधीमध्ये खूप उंच शिखरावर पोहोचला आहेत, तर तुझ्याकडे युवकांना काय संदेश असेल या स्पर्धेच्या माध्यमातून? युवकांना फक्त एवढाच संदेश आहे, प्रॅक्टिस करा आणि जर तुमचा परफॉर्मन्स चांगला होत असेल तर गर्व नका करू. पुढे परफॉर्मन्स दाखवा, तेव्हा तुम्ही मोठे व्हाल. तर खरोखरच एक चांगला मनोगत इथे मात्र विवेकने मात्र या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. प्रलेश, फलंदाजी करायची आहे, विवेक शेलार आहे आणि या संघाचा विचार केला तर नक्कीच पीटीसी मध्ये एक तुल्यबळ संघ म्हणून म्हटलं जाते. या संघाचं काय दडपण वगैरे? प्रेशर प्रत्येक टीम हल्ली पी टी सीमध्ये चांगलीच खेळते. प्रॅक्टिस पहिल्यापासून म्हणजे पावसाळा झाल्यापासूनच प्रॅक्टिस काही ग्राउंडवर चालू होते. त्यामुळे प्रत्येक संघ यावेळेस तुल्यबळ संघ आहे. आणि प्रेशर म्हणायचं झालं तर एवढं नाही आहे, कारण आम्हाला जो सक्सेस मिळाला होता या आधीपासून, टॉस हारूनसुद्धा आम्ही बॅटिंग करून आम्हाला सक्सेस मिळत होता. त्यामुळे जास्त प्रेशर नाही आहे. तर काय धावांत मानस असेल की या तुम्ही नक्कीच खाली संघासमोर एवढ्या धावा तुम्ही जोडणार आणि त्या धावांत तुम्ही चांगल्या रीतीने मात्र संरक्षण करणार? आम्ही ट्राय करू, पण 55+ आम्ही ट्राय करू या ग्राउंडवर. तर एक चांगली मॅच होईल या स्पर्धेमध्ये. नक्कीच आम्ही एक अशा नक्कीच पलवित करू शकतो. हो, चांगली मॅच तुम्ही बघू शकता. आणि मला सांगायला आवडेल की ह्या सत्रात म्हणजे 2020 मध्ये नरेशची स्पर्धा ही फर्स्ट असते, पण त्यांनी दुसरी केली, पण ती दमदार वाटते. इथे माझ्या डोळ्यासमोर सगळं दिसतंय आम्हाला की खूप सुंदर आयोजन केलेलं आहे त्यांनी.
आणि तेवढ्याच दमदाररित्या त्यांचं आयोजन बघतोय आम्ही. सो ऑल द बेस्ट नरेश त्यांच्यासाठी. तर नक्कीच खूप चांगलं मनोगत व्यक्त केलेलं आहे प्रलेशने. तर मित्रांनो टॉस संपन्न झालेला आहे. एक विवेक शेलार कर्णधार आहेत या सामन्यासाठी. टॉस जिंकला आहे, टॉस इम्पॉर्टंट होतं, क्षेत्र स्वीकारलंय, इन्व्हाइट केलं आहे आदित्य स्पोर्ट फटका संघाला फलंदाजीसाठी. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक गणेश गायकवाड सर यांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद योगेश. पहिला चेंडू थोडासा स्लोवर चेंडू चेंडू पाहिला आपण तर अतिशय सुरेख अशा चेंडूची हाताळणी केली होती. चेंडू आतमध्ये वळतोय आणि कुणाल गोंधळीसारखा मोठा मासा जाळ्यात अचूक अडकला जातोय. पहिल्याच चेंडूवरती कुणाल बांधून तंबूत परततोय. चेंडू दूरवर होता. दूरवर न खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू खाली राहिला आणि कुणाल गोंधळी चकित झाला. निश्चितच या ठिकाणी कुणाल गोंधळीला झटका फटका दिला जातोय. अतिशय महत्त्वपूर्ण झटका बसतो आहे. चेंडू द्यायचे चॉईस करायला मी दोन्ही संघांना विनंती करेन. आदित्य स्पोर्ट्स पडके संघ आणि सरस्वती खालिंग दोन्ही संघांना आपले चेंडू चॉईस करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीनं विजयाचं लक्ष 50 धावांचं म्हणजे 12.50ची धावगती राखावी लागणारे गोलंदाज सुदर्शन अतिशय अचूक अशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता, मात्र या चेंडूला सुद्धा फलंदाज उमगू शकला नाही. पायावर येऊन चेंडू आदळला गेला. एक धाव मिळते. पंचांचा इशारा येतोय लेग बाईच. लेग बाईच्या रूपामध्ये खातं खोललं जातंय. एक बाद एक धाव धाव फलकावरती. अशा पद्धतीनं निश्चितच सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज अशा पद्धतीनं दोन चेंडू हाताळले गेले. पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त आणि पुढच्या चेंडूवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर एकेरी धाव. वाईट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. डाव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर धाव फलकावरती धावा झळकत आहेत. दोन अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल कर्णधाराला, कारण धावसंख्या ही खूप विशाल आहे अशातला भाग नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी संरक्षण करताना अचूक टप्प्याची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. स्वेअर मारा टाळावा लागेल. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच चेंडूच्या वेगात अतिशय चांगला बदल. मिडविकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धाव त्या ठिकाणी जोडली जाईल. निश्चितच आपण पाहतोय मिडविकेटला जो क्षेत्ररक्षक आहे पवन कथोरे नावाप्रमाणे अगदी वाऱ्याच्या वेगानं हा खेळाडू 360 अँगलमध्ये कुठेही पळू शकतो. तसा तो पवन कथोरे चेंडू अतिशय अचूक रीतीने अडवतो आणि एक धाव या चेंडूवर बहाल होते. 3 धावा धाव फलकावरती. दरम्यान पुढचा चेंडू सुदर्शन काठोळे यांचा. निश्चितच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत गेले. उलट दिशेनं झेल घेण्याचा प्रयत्न झाला. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं हा चेंडू गेला होता. 2 धावा लिहिलंय अपूर्ण. 2 धावेच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकत आहेत. एक गड्याच्या मोबदल्यात 5 धावा. विजयाचं लक्ष आहे 50 धावांचं. जय गणेश वापाळे संघ आणि पीजी स्पोर्ट कासणे दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघाकडे एकापेक्षा एक सरस असे खेळाडू आहेत आणि त्यामुळे हा सामना निश्चितपणे रोमहर्षक असेल, रंगतदार लढत असेल. मात्र कुणाल गोंधळीसारखा अनुभवी खेळाडू बाद होणं या धक्क्यातून अजूनपर्यंत पीजी स्पोर्ट कासणे संघ अजून सावरलेला दिसत नाहीये. दरम्यान पुढचा चेंडू सुदर्शनचा सामोरा जातोय फलंदाज. निश्चितच एक जबरदस्त प्रहार लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये दर्शनीय अशा पद्धतीनं चौकार जोडला जातोय आणि या चौकाराच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकतायत 9. निश्चितच गोलंदाजी विश्लेषण पाहिलं तर आपण अतिशय सुरेख होतं. एक चेंडू वाईट टाकला गेला होता, मात्र या चेंडू ज्या पद्धतीने चौकार जोडला गेला. 9 धावा प्राप्त केल्या गेल्या. आवश्यक धावगतीच्या दिशेनं निश्चितच पीजी स्पोर्ट कासणे संघ वाटचाल करतोय. एक गडी गमावलाय आणि तरी सुद्धा जोमदार आणि दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे, कारण ही स्पर्धा जोमदार आहे, दमदार आहे. प्रदेश मुरांजन यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि याचं श्रेय निश्चितच नरेश राऊत यांना जातं. खूप चांगलं मोठं योगदान आहे आणि त्यांचे सहकारी जे आहेत त्यांनी सुद्धा त्यांना अतिशय उत्कृष्टरित्या सहकार्य केलंय. दरम्यान पुढचा चेंडू सुदर्शन काटोळे यांचा. अतिशय सुरेख फटका, दर्शनीय फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या क्षेत्रात एका टप्प्याच्या साह्यानं चेंडू जातोय सीमा पार चौका.
धन्यवाद. 13 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यात यतीश शेलार आणि या ठिकाणी खालिंगावचे मराठीचे सुप्रसिद्ध समालोचक योगेश शेलार यांचंही आगमन झालेलं आहे. स्वागत आहे साऱ्या रुपेश शेलार. तर आपणा सर्वांचं स्वागत आहे. निश्चितच दुसऱ्या षटकात काय घडतंय बिघडतंय मैदानावरती अनुभवणार आहोत आपण व्हॉइस ऑफ कुकसे योगेश पाटील यांच्या आवाजात. थँक्यू सर. 50 धावांचं इथे मात्र टार्गेट पूर्ण करायचं आहे. पीजी स्पोर्ट काचच्या संघाला एक पहिल्या चेंडूवर मोठा झटका नक्कीच पाहायला मिळाला आपल्याला कुणाल गोंदीच्या रूपाने. परंतु त्यानंतर आपल्या संघाला सावरलंय. मी तर नक्कीच कौतुक करेन समीरचं, कारण बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमध्ये पाहिले. आणि निलेश पाहूया कशा प्रकारची इथे मात्र या ठिकाणी आपल्या संघासाठी मात्र फलंदाजी साकारतोय. एकूण धावसंख्या 1 गडी बाद 13. अजूनही तुम्हाला 18 चेंडूमध्ये 37 धावा जोडायच्या आहेत. जास्त वेल दौडू नका, खेळ सुरू करा. सारंग नेहमीच एखाद्या स्पर्धेमध्ये ज्या ज्या वेळी सारंग खेळतोय त्यावेळी त्याच्या डोळ्यांवर सनग्लास असतोय.